सत्य असेल तेच दिसेल. सनई चौघड यांच्या मंगलसुरात हजारो वऱ्हाडी मंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी इथं शुक्रवार सायंकाळी 6:21 मुहूर्तावर SVCS प्रशालेच्या प्रांगणात 5 जोडप्यांच्या सप्तपदीचा रेशीम गाठ्या बांधण्यात आल्या. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नववधूवरास शुभ आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे यांच्या वतीनं गेल्या 14 वर्षापासून मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत 278 जणांचे रेशीम गाठी बांधण्यात आल्या आहेत. या विवाह सोहळ्यास वऱ्हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी मंगळसूत्रसह सौभाग्य अलंकार, शालू तसेच नवरदेवास सफारी पोशाखसह हळदीचे कपडे देण्यात आले. यावेळी वधूवरांचे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आकर्षक मांडवात धार्मिक मंत्रोच्चारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील व अमोल शिंदे, जिल्हा परिषद शिवराज म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, दिलीप सिद्धे, बाळासाहेब वाघमारे, सुनील बनसोडे, आनंद तानवडे, सुदर्शन साठे, बोरामणी गटातील मान्यवर व आदी उपस्थित होते. यावेळी संयोजक अचलारे म्हणाले, विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरास पहिली मुलगी झाल्यास त्या मुलीची नावे धनेश अचलारे यांच्या वतीनं मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे कन्यारत्न योजनेअंतर्गत त्या मुलींच्या नावे 11,000ची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे. 18 वर्षानंतर वाढीव रक्कम त्या मुलीला मिळणार आहे. विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी अचलारे मित्र व ग्रामस्थ व परिवाराने परिश्रम घेतले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.